कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे। बोरोवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोरोवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराजी व्यक्त करत शीतल फराकटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला। शिवसेना शिंदे गटातून शीतल फराकटे यांना बोरोवडे जिल्हा परिषद मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, ज्यांना लोकनेते म्हणून आपण संबोधतो, ते आपले नेते आदरणीय संजयदादा मंडलिक, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या घरानं बरेच वर्ष काम केलं। त्यानंतरचा बराचसा काळ आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या बरोबर काम केलं। पण ही चक्र जसं गोल असतंय तसं फिरून जसं आपण घरी परततो त्या पद्धतीने परत फिरून आम्ही या घरामध्ये आलो। स्वर्गीय मंडलिक साहेबांना या गोष्टीचा नक्कीच आनंद झाला असेल, जिथं असतील तिथून मला नक्कीच आशीर्वाद देत असतील। आदरणीय संजय दादांचे मी मनापासून आभार मानते की 2-3 दिवस या सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांनी मला असं सुद्धा म्हणलं नाही की तू स्वतः ये माझ्या भेटीला आणि मग आपण बोलूया किंवा या सगळ्याची चर्चा करूया। एखाद्याचं मन किती मोठं असावं, तर या सगळ्या 3 दिवसाच्या घडामोडीत आदरणीय दादांनी ते दाखवून दिलं। मी या निमित्ताने सांगू इच्छिते, जिथं होते तिथं 100% प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला आणि आजपासून जिथं असणार आहे तिथं नक्की 100% काम करण्याचा मी प्रयत्न करेन। आपला हा सगळा मंडलिक गट प्रत्येक गावागावामध्ये, वाड्यावस्त्यांच्या मध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या सगळ्या मायमाऊलींना, माझा सगळा बंधू भगिनी, युवक वर्ग या सगळ्यांना एकत्रित घेऊन, आपल्या बरोबर घेऊन त्यांच्या समोर एक विकासात्मक धोरण घेऊन जाण्यासाठी तुम्ही जे वीरेंद्र दादा मला संधी दिली, त्या संधीचं 100% सोनं करेन एवढी मी ग्वाही या ठिकाणी तुम्हाला देते।